खंदाळकर महाराज यांनी ज्ञानेश्वरी हरिपाठ याच्यावरती विस्तृत भाष्य केलेलं आहे, इतरही ग्रंथांवर केलेलं आहे. परंतु ते जेव्हा या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लेखन करत होते, ओव्यांचा अर्थ लिहून काढत होते, तेव्हा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. दिवसभर त्यांचा जो दिनक्रम तो अत्यंत व्यस्त दिनक्रम होता. रोज कीर्तनं, प्रवचनं, भेटायला येणारे लोक, शंका समाधान, आणि त्यांना लेखन करायला वेळच मिळत नसे. अशा वेळेस ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचा अत्यंत गहन अर्थ लिहिताना ते कायम आपल्याबरोबर कागद ठेवायचे. एसटीच्या बसस्टँडवर बसची वाट बघताना, रेल्वेच्या स्टँडवर रेल्वेची वाट बघताना, वेटिंग रूममध्ये, नदीच्या काठी, जिथे कुठे वेळ मिळेल, 5 मिनिट जरी वेळ मिळाला तरी ते ग्रंथ हातामध्ये घेऊन, ओव्या हातामध्ये घेऊन ग्रंथलेखन करत होते. ते स्वतः प्रापंचिक होते, गृहस्थ होते.